जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय 7. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाला, मला गोकर्ण महात्म सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला? अनेक तीर्थ असताना श्रीपाद श्री वल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले? या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली होती? त्याविषयीची एखादी पुराणकथा असेल तर ते मला सांगा. ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्म ऐकण्याची इच्छा होते. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक राजा होता. तो राजा सकल शास्त्र पारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी असा होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्या अरण्यात वाघ, सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची ही अवस्था पाहून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे. असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाचा मृत्यू पाहून अत्यंत शोकाकुल झाला. त्याने राजावर सूड घेण्याचा मनोमनी निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रासह राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तेथील अधिकाऱ्यांशी गोड गोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून त्याने राजवाड्यात आचार्याचे काम मिळविले व सूड घेण्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहू लागला. त्याला लवकरच तशी संधीही मिळाली. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचार्याचे रूप घेतलेल्या दैत्याकडे होते. त्याला ही मोठी सुवर्णसंधीच होती. त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले. पत्री वाढण्यात आली. त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात
नरमांस आहे हे त्यांनी ओळखले. ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो. कपटी, दुष्ट, अरे श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना नरमांस खाऊ घालतोस. या तुझ्या पापकर्माबद्दल तू 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील, असा मी तुला शाप देतो. ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला, कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले आहे याची मला माहिती नव्हती. हे कपट कारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता आपण मला शाप दिलात. या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो. असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले. तेव्हा त्याच्या पत्नीने म्हणजेच मदयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, नाथ, तुम्ही हे काय करीत आहात? स्वतःला आवरा. अहो, गुरूंना शाप देण्याचा अधिकार आपणास नाही. हे पाप करू नका. आता जे घडेल ते घडेल. आता त्यांचे पाय धरून त्यांच्याकडे क्षमा मागा, उशाप मागा. यातच तुमचे भले आहे. मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला व हातातील शापोदक कुठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर ती नापीक झाली असती. म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव कल्माशपाद असे झाले. मदयंती वसिष्ठांच्या पाया पडून क्षमा याचना करू लागली. ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा, त्यांना उशाप द्या, असे विनवू लागली. यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्ष भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील. असा उशाप देऊन वसिष्ठ ऋषी निघून गेले. पुढे वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. त्याची भूक कधीच संपत नसे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. आता त्याला राक्षस ठार मारून खाणार हे पाहून ती ब्राह्मण पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करू लागली. ती म्हणाली, कृपा करून माझ्या पतीला सोडा. त्याला मारून मला विधवा करू नका. अरे ब्रह्मराक्षसा, तू राक्षस नाहीस, शापित आहेस. अरे, तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवदान दे. असे तिने अनेक वार विनवले, पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला तर मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य पाहून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. ती सती गेली व जाताना तिने ब्रह्मराक्षसाला म्हणजेच राजाला शाप दिला की, दुरात्म्या, तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते की तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. झाले. होता होता 12 वर्ष संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले.
तो आपल्या घरी गेला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप राजाला आठवू लागला. तो अगदी बेचैन झाला. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. मदयंतीने त्याला या अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठाच धक्का बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली. राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना हा सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केला, अन्नदान केले, पण त्याचे पापक्षालन होईना. ब्रह्महत्येचे हे पाप राजाची पाठ सोडिना. त्यामुळे राजा अधिकाधिक बेचैन व अस्वस्थ होऊ लागला. राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत पोहोचला. तेथे त्याला गौतम ऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे झाले आहे. आता मला मनशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन मला घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा मला विश्वास वाटू लागला आहे. माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले, राजा, घाबरू नकोस, कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो. तेथे भगवान महादेव महाबळ या नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही. त्याप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पाप निष्कृती होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपतित फळ मिळते. या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची श्री गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे. सनकादी महात्मे व साध्यादी मुनिगण तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा येथे सदाशिवांची उपासना करतात. या ब्रह्मांडात गोकर्णापासून दुसरे क्षेत्र नाही. राजा, या तीर्थात सर्व देशांचे स्थान आहे. भगवान विष्णू, भगवान कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते.
त्रेतायुगात ते तांबूस, द्वापरयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप खोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्म इत्यादी सर्व पापांचे भस्म करते. तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान शिवाजवळ केलेला निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय. अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले. त्याने विचारले, ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? आपणास जर एखादी कथा किंवा आपण याबद्दल प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी मला कृपा करून सांगा. राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले, राजा ऐक. या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो. चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. वेळ दुपारची होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती. तिच्या सर्वांगाला क्षते पडली होती. त्यात कृमी पडलेले होते. तिच्या जखमांमधून रक्त व पू वाहत होते. तिचे सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. तिच्या शरीरावर धड वस्त्र नव्हते. ती विधवा होती. तिने केशवपण केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. तहान भुकेने ती कासावीस झालेली होती. तिला धड चालताही येत नव्हते. क्षणाक्षणाला जमिनीवर पडत ती चालत होती आणि अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली आणि थोड्याच वेळात तिने प्राणत्याग केला. त्याच वेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते शिवदूत अत्यंत तेजस्वी व बलवान होते. त्यांच्या हाती शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांची शरीरकांती अगदी चंद्रासारखी शुभ्र होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? यावर ते शिवदूत म्हणाले, आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत. हे ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना विचारले, अहो, या महापापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेऊ शकता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवते का?
या चांडाळणीने जन्मापासून अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दया माया दाखविली नाही. हिने आयुष्यात कधीही जपतप केले नाही. कधीही शिवस्मरण पूजन केले नाही. अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता? आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो, ती ऐक. शिवदूत म्हणाले, ही चांडाळीण पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती दिसावयास अत्यंत सुंदर. तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पतीच मिळेना. त्यामुळे तिच्या आईवडिलांना तिची मोठी काळजी वाटू लागली. शेवटी एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस सर्व काही ठीक चालले, पण एकाएकी अचानक आजारी पडून तिच्या पतीस मरण आले. अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी आपल्या घरी परत आणले. ती दिसावयास अत्यंत सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते. त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छपून जारकर्म करू लागली. मग व्हायचे तेच झाले. तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आईवडिलांनीही तिचा त्याग केला. त्यांनी तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले होते. ती आता सगळी लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळिमा फासला. कामवासनेने स्त्रीचा अधिपात होतो. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषयवासनेने संन्यासी अधोगतीला जातो. असे म्हणतात ते अगदी खरे आहे. सौदामिनीला या शूद्रापासून पुत्र झाला आणि आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली. एकदा मद्यपान करून धून झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून तिने शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून स्वतःही खाल्ले आणि मुलाला व पतीसही खाऊ घातले. संध्याकाळी गाईची धार काढण्यासाठी ती गोठ्यात गेली असता तिथे वासरू नव्हते. त्याऐवजी एक मेंढा होता. तिने घरात जाऊन पाहिले. तो शिंकाळ्यात वासऱ्याचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके, हाडे व कातडी पुरून टाकली व वाघाने वासरू पळवून नेले असे म्हणत असंगत रडण्याचे नाटक करू लागली. शेजाऱ्या पाजाऱ्यांना व आपल्या पतीलाही तिने वाघाने गाईचे वासरू पळवून नेले अशीच थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले. तिचे अतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीस जन्मास आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी काही दिवस कसाबसा तिचा सांभाळ केला. तिला शिळे उष्टे अन्न ते खाऊ घालीत. काही दिवसांनी तिला महारोग झाला
आईवडिलांचाही आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिडकारले. आता ती भीक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग जडले. अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्रीपुरुष शिवनामाचा घोष करीत शिवनामाच्या गर्जना करीत जात होते. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाची गर्जना करीत होते. ही चांडाळीनंही इतर भिकाऱ्यांबरोबर रडत ओरडत जात होती. भेटेल त्याला ती भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. अंगावर नीट वस्त्रही नव्हते. तिच्या सर्वांगाला महारोग झाला होता. तिचे सगळे शरीर दुर्गंधीने भरले होते. सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा, धर्म करा असे ती दीनपणे म्हणत होती. पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना तिला भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळणीला कोणीही काहीही देत नव्हते. त्यामुळे तिला कडकडीत उपवास घडला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले. ही खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषाचे श्रवण व अजाणतेपणी एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन, एवढ्याने त्या चांडाळणीची शतजन्माची पातके जळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवलोकी आणण्यासाठी दूतांना पाठवले. असे शिवदूतांनी सांगितल्यावर शिवदूतांनी त्या चांडाळणीवर अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकास घेऊन गेले. त्या चांडाळणीची ही कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे सर्व काळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील व शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणून श्रीपाद तेथे राहिले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय 7 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात मित्रसह राजा व चांडाळ स्त्री अशा 2 कथा आहेत. या दोन्ही कथा अत्यंत अन्य ग्रंथातही सापडतील. मित्रसह राजाची कथा महाभारतात आहे.
तर चांडाळ स्त्रीची कथा पुराणात आहे व तेथून ती काशीखंडात व शिवलीला अमृत या ग्रंथांमध्ये घेतलेली आहे. तीर्थयात्रेमुळे पापाचे क्षालन होते हा धार्मिक सिद्धांत या अध्यायात प्रतिपादन केलेला आहे. कोण कृत्यांना पाप म्हटले जाते? त्यातील एक म्हणजे नरमांस भक्षण व दुसरे प्राणिहिंसा करणे. प्राणिहिंसेतही ब्राह्मणाची हत्या करणे हे मोठे पाप समजले जाते. तसेच व्यभिचार करणे हेही मोठे पाप आहे. मद्यपानाने उन्मत्त होऊन चांडाळ स्त्री वासरू मारते. त्यात बकऱ्याचे निषिद्ध नसून गोमांस मात्र निषिद्ध आहे हे दिसून येते. मित्रसहरात ज्या कपटी सेवकाच्या अपराधाबद्दल शाप भोगू लागतो त्यावेळी तो गुरु वसिष्ठ यांना उलट शाप देणारा असतो. तेही मोठे पाप घडले असते म्हणून त्याची पत्नी त्याला त्या कर्मापासून परावृत्त करते. साध्वी आपल्या पतीला नेहमी सन्मार्गास प्रवृत्त करते व दुष्कर्मापासून वाचविते. सहधर्मचारिणीचा हा गुण या अध्यायात जाणवतो. आपल्याला असे दिसून येईल की कोणत्याही कारणाने भगवंताचे नाम तोंडी आले तरी त्याचे पापक्षालन होते. शिव शिव अशा तऱ्हेने उद्गार सौमिनीने काढले. त्याने तिला पुण्य लागले. यावरून हेच सिद्ध होते की अवचित घडलेले शिवरात्रीचे उपोषण व जागरण हा अल्पस्वरूप धर्म किंवा व्रताचरण चांडाळ स्त्रीच्या उद्धारास कारणीभूत झाला. स्वरूप अशा धर्माचरणानेही मनुष्याचा अधपातापासून बचाव होतो. या बाबतीत भगवद्गीतेत स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात असे म्हटले आहे. मनुष्याच्या ठिकाणी असलेली पाप प्रवृत्ती व पशुवृत्ती दूर होऊन तो दिव्य अशा गुणांनी युक्त व्हावा हे ईश्वरी योजनेचे एक अंग आहे. त्या दृष्टीने सन्मार्गाने मनुष्याच्या अंतरंगात अगदी अल्पलक्षण दिसले तरीही त्याचा परिपोष करावा. यासाठी त्याचे फळ शतपट किंवा लक्षपट मिळते असे अभिवचन धर्मज्ञ ऋषींनी समाजाला दिलेले आहे. सामान्य माणूस फळाच्या अपेक्षेनेच कर्म करतो. सत्कर्माचे फळ जास्त प्रमाणात मिळत असते असे दाखविले तर लोकांची सन्मार्गाकडे वळण्याची प्रवृत्ती वाढेल आणि पर्यायाने सर्व समाज सुखी होईल हा त्यात हेतू असतो. श्रीमद भागवतात अजामिळाची कथा आहे. त्याने आपल्या नारायण नावाच्या मुलाला स्वतः मरणोन्मुख असताना प्रेमाने बोलाविले आणि या निमित्ताने त्याने नारायणाचे नाव घेतले. त्याचा परिणाम असा झाला की त्याला यमनरकात नेण्यात आले असता विष्णुदूतांनी त्यांना डावलून अजामिळाला वैकुंठात नेले. हरिनामाचा हा प्रभाव अशा रीतीने पुराणातून वर्णिलेला असतो. अजित नाम वदो भलत्या मिशे सकल पातक भस्म करीत असे वचन यासंबंधी प्रसिद्ध आहे. सौमिनीने उच्चारलेले शिव शिव हे शब्द असेच शक्तिमान ठरतात. तीर्थयात्रांचा उपयोग काय असतो? तीर्थस्थापना करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात हेही इथे स्पष्ट झाले आहे. तीर्थयात्रांचा उपयोग समाज जागृतीसाठी असतो. त्या निमित्ताने समाजातील अनेक लोक एकत्र येतात. समाजातील लोकांची स्थिती कशी आहे ते प्रत्यक्ष संपर्कानेच कळते.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. या गोष्टीने माणसाला चातुर्य येते असे सुभाषित आहे. देशाटन, संत समागम व सभा संमेलन या सर्व गोष्टींचा फायदा तीर्थयात्रेत मिळतो. ही तीर्थ सामान्यतः अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थापलेली असतात. तीर्थस्थान हे सगुण व निर्गुण यांचा संगम असतो. मनुष्य जात्याच सौंदर्यप्रिय आहे. त्याचे मन रमणीय निसर्गदृश्ये पाहून प्रसन्न होते. या प्रसन्नतेची जोड धर्माशी व सत्वगुणांशी घालून द्यावी या हेतूने धर्माधिकारी लोक अशा रम्य ठिकाणी लोकप्रिय देवतांच्या मूर्ती स्थापन करतात. त्या स्थापनेला भगवंताचे अधिष्ठान आहे. साधू सिद्ध देवता यांचे त्यात सहकार्य आहे. अशा तऱ्हेचे धर्मग्रंथ लिहिले जातात आणि कधीकधी अशा ठिकाणी योगी, महात्मे, सिद्ध हे स्वतः वस्ती करून राहतात. त्यांच्या पुण्यमय विचारांच्या प्रभावाने तेथील परिसर पवित्र झालेला असतो. उंच पर्वत, शिखरे, खळखळणारे नदीचे प्रवाह, उगमस्थानी किंवा संगमस्थानी, लोकांची वर्दळ नसलेले निर्जन अरण्यातील एखादे रमणीय स्थान, हे सारे मन स्तब्ध करून टाकणारे असते. सुंदर समुद्रकिनारे अशी ही तीर्थस्थाने म्हणजे समाजाच्या मानसिक शुद्धीकरणाची केंद्रे असतात. यातील मूळ हेतू बाजूला सारून यात्रेकरूंची संबंधितांकडून होणारी पिळवणूक व क्षेत्रस्थानातील अत्यंत गलिच्छपणा या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत. सामाजिक जागृती होऊन हे दोष दूर केले पाहिजेत. या अध्यायातील मित्रसह राजाची कथा काही वेगळ्याच गोष्टी दर्शविते. सेवकाने कपटाने नरमांस खायला घातले, हा सेवकाचा दोष, राजाचा दोष नव्हे. पण वसिष्ठांनी मागचा पुढचा विचार न करता राजाला शाप दिला. यात न्याय झाला की अन्याय झाला? सेवकाच्या अपराधाबद्दल धन्याला दंड करणे न्याय्य असते. दुसरे असे की कित्येक ऋषी आपल्याकडे श्राद्धाला आले आहेत, तर त्यांना शुद्ध अन्न मिळेल याची काळजी राजाने स्वतः घ्यायला हवी होती. ती त्याने घेतली नाही, म्हणूनच तो दंडास पात्र झाला. राजा ब्रह्मराक्षस झाला असताना नरमांस भक्षण हा त्याचा धर्म ठरतो. तो नर ब्राह्मण असो किंवा नसो. असे असता विप्रस्त्रीने त्याला शाप का दिला? त्याचे कारण असे की नरमांस भक्षण हा जरी त्याचा स्वभाव असला तरी आपले पोट भरण्यासाठी एक हत्या करताना वेदवत्या समाजाला अत्यंत उपयोगी अशा व्यक्तीची हत्या करणे व तीही त्याच्या पत्नीने अत्यंत आर्ततेने त्याच्याऐवजी स्वतःला भक्षण कर पण पतीला वाचव अशी विनवणी केल्यानंतरही त्या ब्राह्मणाची हत्या करणे हे ब्रह्मराक्षसालाही योग्य नाही. म्हणून दुसऱ्याला अत्यंत दुःख देणाऱ्या त्या राजाला साधे सर्वांना मिळणारे सामान्यांच्या नशिबातले स्त्रीसुखही मिळू नये असा शाप मिळाला. आपल्या पापाचे क्षालन करण्यासाठी मनुष्य आपल्या परीने प्रयत्न करतो, पण त्याला जर साधू संतांचे मार्गदर्शन नसले तर त्याचे श्रम फुकट जाऊ शकतात. मित्रसह राजाने शेकडो तीर्थे पालथी घातली, तरी त्याची ब्रह्महत्या हे पाप सुटले नाही.
पण गौतम मुनींनी त्याला गोकर्णास जाण्याचे मार्गदर्शन केले तेव्हा तो पावन झाला. यात सन्मार्गासाठीही सद्गुरूंच्या उपदेशाची आवश्यकता आहे असा सक्षम अभिप्राय आहे तो समजून घेतला पाहिजे. हा 7वा अध्याय ह्या अशा प्रकारे अनेक गोष्टी सत्र वाचकांच्या निदर्शनास आणून देतो. अशा प्रकारे हा 7वा अध्याय येथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.